आपल्यातील अपुरेपण आणि आपल्या आत असलेल्या सामर्थ्याचा अभाव या गोष्टींची आपल्याला खोलवर अशी भीती वाटतच नसते. तर आपल्याच आत दडलेल्या कल्पनाशक्तीपलीकडील सामर्थ्याचं भय आपल्याला नेहमी असतं. नेल्सन मंडेला यांच्या भाषणातील काही वाक्यांपासून या पुस्तकाची सुरुवात झालेली आहे. कोणतं आहे ते पुस्तक हे जाणून घेऊया. पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सगळ्यांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवरात्री विशेष सलग 9 दिवस स्त्रियांनी लिहिलेल्या उत्तम 9 पुस्तकांचे रिव्ह्यू मी करत आहे. त्यातील आज पुस्तक 7वे भाग 7वा. आजचं पुस्तक आहे मीरा बोरवणकर लिखित माझ्या आयुष्याची पानं. याचा मराठी अनुवाद सायली गोडसे यांनी केलेला आहे आणि विश्वकर्मा पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पुरुषांचं वर्चस्व असलेल्या पोलीस खात्यात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या आणि आयुष्यामध्ये यशस्वी होऊन ते जगत असताना त्यांच्या वाट्याला आलेले कडू गोड असे अनुभव, त्या अनुभवांची शिदोरी म्हणजेच माझ्या आयुष्याची पानं. मीरा बोरवणकर यांना त्यांच्या आयुष्यात आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव सर्वांसोबत शेअर करायचे होते. त्यांच्या अनुभवातून इतरांना काहीतरी शिकायला मिळावं हा त्यामागचा मानस होता. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्यावर आपलं नियंत्रण नसतं. त्यावेळी आता मी काहीच करू शकत नाही असा विचार करून न बसता त्या परिस्थितीला सामोरं कसं जाता येईल आणि त्यातून मला काय शिकता येईल असा विचार प्रत्येक स्त्रीने आणि मुलीने करायला हवा. आणि त्याचसाठी स्त्री म्हणून मीरा बोरवणकर यांच्या वाट्याला जे काही अनुभव आले ते सर्व स्त्रियांपर्यंत पोहोचवण्यासाठीच त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, माझ्या आयुष्याची पानं. प्रत्येक पुस्तकाची रचना वेगळी असते. त्या बाबतीत हे पुस्तक अतिशय वेगळं आहे. कारण इतर सामान्य पुस्तकांपेक्षा या पुस्तकाची रचना ही थोडीशी क्रिएटिव्ह आणि वेगळी आहे. कारण त्यांनी प्रत्येक प्रकरणामध्ये सुरुवातीला एक विचार मांडलेला आहे, त्यानंतर त्याला साजेसा स्वतःच्या आयुष्यातील खराखुरा प्रसंग मांडलेला आहे आणि त्यातून आपण काय शिकलो हेही त्यांनी दिलेलं आहे. त्याचशिवाय त्यावेळी त्यांनी काय कृती करायला पाहिजे तेही त्यांनी मांडलेलं आहे. प्रत्येक प्रकरण वाचत असताना एक वेगळाच अनुभव वाचकाला मिळतो. पुस्तकात त्यांनी जे प्रसंग मांडलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण देत असताना आपल्या मनोगतामध्ये त्या म्हणतात की हे जे काही प्रसंग त्यांनी मांडलेले आहेत ते स्वतःची स्तुती करण्यासाठी नसून एखादी गोष्ट समजावून सांगत असताना त्याला समर्पक अशी उदाहरणं दिली तर ते समजायला जास्त सोपं जातं. शिवाय त्यांनी पुस्तकात जे काही मांडलेलं आहे त्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा याचं स्वातंत्र्य त्यांनी पूर्णतः वाचकाला दिलेलं आहे. पुस्तकाची सहज, सोपी आणि ओघवती भाषा ही वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. या पुस्तकात एकूण 27 प्रकरणं आहेत आणि 27च्या 27 वाचनीय आहेत. त्यातील जळगाव आणि तिथले धडे हे प्रकरण तरुण मुलींनी आणि पालकांनी आवर्जून वाचण्यासारखं आहे. कारण ट्रेंडच्या नावाखाली प्रेम प्रकरण, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या सर्व गोष्टी मुलींना कुठल्या कुठे नेऊ शकतात, त्यांच्या आयुष्याला एक कसा वेगळाच युटर्न देऊ शकतात किंवा ह्या गोष्टी जर आईवडिलांपासून लपवून ठेवल्या तर नेमक्या कुठल्या गर्ततेत किंवा एखाद्या साखळीमध्ये सापडू शकतात हे सांगणारं, डोळ्यात अंजन घालणारं हे प्रकरण आहे. पालकांचा मुलांशी हेल्दी संवाद असणं किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व पटवून देणारं हे प्रकरण आहे. सगळीकडे इंग्लिश शिकणं ही जरी महत्त्वाची आणि शिकण्याची गोष्ट झाली असली तरीही तुमच्या कामाप्रतीची बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि कष्टाची तयारी याच गोष्टी तुम्हाला त्या क्षेत्रात शेवटपर्यंत टिकवून ठेवतात हे सांगणारं प्रकरण छोट्या गावातली मुलगी हे अतिशय सुंदर आहे. पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू असताना मीरा यांना केस कापण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण त्या त्यांच्या विचारावर ठाम होत्या. चांगलं काम करण्यासाठी मला पुरुषांसारखं दिसणं किंवा त्यांच्यासारखं वागणं महत्त्वाचं नाही किंवा याची काहीच गरज नाही. त्यांचा जो हा वैचारिक ठामपणा आहे तो मुलींना खूप काही सांगून जाणार आहे. कोल्हापूरची जी केस, काळोख्या रात्रीची कथा, या कथा ह्या आवर्जून वाचण्यासारख्या आहेत, थरारक आहेत. अचानक कुठेतरी एखाद्या जुगारी अड्ड्यावरती छापा मारायला जाणं, गुप्त मोहिमा करणं, ह्या सर्व ज्या गोष्टी या पुस्तकात मांडलेल्या आहेत त्या वाचत असताना जशाच तशा डोळ्यासमोरून तरळून जातात. आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की या प्रसंगी कोणीतरी आपल्याला मोलाचा सल्ला देणारं हवं होतं, म्हणजे कदाचित आज आपलं आयुष्य वेगळंच असलं असतं. अशी भावना मीरा बोरवणकर यांची सुद्धा आहे. त्या म्हणतात की त्यांच्या आयुष्यात त्यांना कथा सांगणारं, प्रेरणा देणारं असं कोणी लाभलंच नाही. त्यामुळे पोलिसी आयुष्याच्या आरंभी बऱ्याच आनंदाला
आणि मौज मजेला त्या मुकल्या. संपूर्णपणे पुरुषी वर्चस्व असलेल्या वातावरणात नेमकं वागायचं कसं हेच त्यांना समजत नव्हतं. नेहमी स्वतःच्या चुकांमधून शिकायला पाहिजे हे त्यांना अजिबात मान्य नाही. त्यामुळे इतरांच्या चुकांमधून, अनुभवांमधून एक वेगळा दृष्टिकोन घेऊन येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचा सामना करता येणार असेल, तर आपण आपल्या गोष्टी, आपले अनुभव एकमेकांसोबत शेअर करायला काय हरकत आहे, असं त्या म्हणतात. आणि त्याचमुळे त्यांच्या आयुष्यभराचे अनुभव हे कुठेतरी इतर स्त्रियांच्या, मुलींच्या, तरुणांच्या अनुभवाला यावेत, कामी यावेत म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. अगदी एका दिवसात वाचून होईल इतकं छोटं आणि प्रेरणादायी गोष्टींनी व्यापलेलं पुस्तक. मला तर खूप आवडलं. तुम्हालाही हे पुस्तक नक्की आवडेल याची खात्री आहे. हा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला हे नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर. तोपर्यंत धन्यवाद.